हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. दिस इज अ गर्ल समीक्षा. कसे आहात सगळे? आजची सकाळ झाली आहे. गाडीमध्ये गणपती बाप्पाचे नमन करून मी इथे खाली आले आहे. आज आम्ही जाणार होतो विलेजला अँड बघू शकता मी झोपून उठले, आंघोळ वगैरे करून रेडी झालते. इथे आम्ही निघालोच होतो, गाडी काढत होता मामा अँड देन वी स्टार्टेड गोईंग. आज आम्ही जाणार होतो डोणगावला, जे की आहे माझ्या पप्पांचं गाव. वी आर गेटिंग रेडी टू गो. आणि इथे दीदी होती अँड हिअर वी गो. Let's go. गाईज, फायनली आम्ही निघालेलो. दीदी इथे थांबली होती. मी आता जात होते आत बसायला आणि इथे बघू शकता, इथे मी आत बसत होते अँड मी आत बसलेली मिडलमध्ये बसणार होते. तिथे आई आणि तिथे दीदी. हिअर वी गो. पुढे बाबा बसलेले आणि तिथे मामा बसलेला. बाबा फोनवर बोलत होते. गाईज, फायनली आम्ही गावाच्या जवळजवळ आलेलो. कर्नाटककडे आहे आमचं गाव आणि आम्ही बिचकुंदा पार केलेला. हिअर वी गो गाईज. तुम्ही बघू शकता इथे मस्त झाडं वगैरे होते आणि आम्ही सगळे बसलेलो आणि त्यांनी ते बघू शकता. सगळं झाल्यावर आम्ही निघालेलो आणि असा काही व्ह्यू होता तिकडचा. खूप सुंदर अशी झाडं वगैरे. इथे बघू शकता साईडनी सगळे झाडं वगैरे होते आणि आम्ही निघालोच होतो. आणि इथे बघू शकता खूप भारी असा व्ह्यू झालेला. खूप जोरात पाऊस पडलेला आणि इतका जोरात पाऊस वगैरे पडलेला, हवा सुटलेली आणि खूप कडकत होतं. आणि जस्ट आम्ही निघालेलो आणि बाबा कशावर तरी चर्चा करत होते आणि मी तुमच्यासाठी ब्लॉग काढत होते गाईज. लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. गाईज, देन आम्ही घेतला गरम गरम वडापाव. अक्षरशः खूप भूक लागलेली एवढ्या प्रवासानंतरून. इथे पेट्रोल पंपवर आलो, CNG वगैरे भरला आणि आमचं असं ठरलेलं की आम्ही जाणार आहोत गुरुद्वाराला. तिकडे बघू शकता गर्दी वगैरे खूप होती. देन फायनली आम्ही निघालो अँड देन आम्ही गेलो गुरुद्वाराला. इथे माझी बहीण होती आणि आम्ही फायनली तिथे दर्शन घेतलं, जेवलो आणि मग घरी जायला निघालो. आणि आम्ही खूप थकलेलो, व्लॉग नाही काढला. द डे एंड्स. बाय बाय. लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब.